निघालो आम्ही. हॅलो. ह्याच्यात बसल्यावर करा. सिंगल सिंगल समोर वाटत असेल. आई ही पिशवी पुढे घ्या. मगाशी पण लगेच तुम्ही अंधारात आहे. 11:30 वाजले. आता आम्ही व्हिडिओ एवढा वेळ झाला तरी चालूच आहे का? निवास मध्ये मंदिर जवळ सगळीकडं बस आहेत. निघालो आम्ही. सासू बरोबर फिरायला तिकडे जाऊन सासू बरोबर फिरायला हे सामान घेऊया आपण. जरा तोपर्यंत केस नंतर बांधून टाकायचे. ट्रॅव्हल्समध्ये आम्ही निघालो आता. ट्रॅव्हल्स रात्री आमची शेगावला, पुणे टू शेगाव, चिंचवडला निघालो आता कॅबमधून. मावस सासूकडं त्या पण सगळे येणार आहेत. मावस सासू, तिची सून, बहीण, तिची मम्मी पण येणार आहे. दोघी निघालो आहे आम्ही आता. चिंचवडला पोचणार आणि मग रात्री 7 वाजता ट्रॅव्हल्स आहे. आपला फोटो काढूया. आवडतं वाटायला फोटो काढायला लगेच. आवडतं तुला फोटो काढायला? मावस सासूच्या घरी आलो. फोटो काढायला म्हणलं याला आवडतं वाटतं. लगेच आला फोटो काढूया. नाहीतर येत नाहीत ना लहान मुलं. काय रे काय ह्याचं फोटो काढते मी. हे सगळं हो व्हिडिओ. ह्याच्यात बसल्यावर करा. माझी तर झोप झाली मस्त. बसून बसून झोप यायला लागली. ते गरमी सकाळी पण 6ला उठलेले. झोप लागली. सिंगल सीट किती? 21. समोर वाटत असेल. आई ही पिशवी पुढे घ्या. आपला फोटो हा लगेच तयार होतो फोटोला. मगाशी पण लगेच तुम्ही अंधारात आहे. थोडं तरी जरा एकदमच पुढे मध्ये 2 शांत. आता सकाळी पोहोचेल ट्रॅव्हल्स. मध्ये बघू आता. आम्ही डबे घेऊन आलो आहे. मेथी पराठा, खिचडी. बघू आता कधी थांबती बस. मी तर ह्या साईडला पहिल्यांदा प्रवास करते, म्हणजे विदर्भ. शेगावला बरेच दिवसापासून जायचं होतं असं चाललेलं. पण आता हे मावस सासू आणि ते जाणार होते तर त्यांनी विचारलं येणार काय. त्यांच्या निमित्तानं आम्हाला पण जायला मिळतं. आता बरेच दिवसापासून शेगावला जायचं होतं मला, गजानन महाराज. तर बघू सकाळी किती वाजता पोहोचणार आम्ही शेगावमध्ये, विदर्भामध्ये. महाराष्ट्र दिन आहे उद्या आणि आम्ही असणार आहे विदर्भामध्ये महाराष्ट्र दिनला. पिंपरी चिंचवडच्या बाहेर पडतो आता सकाळी पोहोचणार.
कमान आहे कमान. दुपारी लवकर जेवलो आहे आम्ही 12 वाजता यायचं म्हणून. चपाती भाजी, रोहनसाठी पण चपाती भाजी करून ठेवली. आता 11:30 वाजता थांबली आहे, भरपूर लेट थांबली जेवायला बस. सगळ्यांना भूक लागली आहे. डबे आम्ही घेऊन आलो आहेच इथं. व्हिडिओ एवढा वेळ झाला तरी का आम्हाला बघायचं सगळ्यांना मागं पाहिजे. काळ्यावर दाबायचं ना. चालीच आहे का? पिल्ल्याचं पाणी पिता नाही. स्टाईलमध्ये लगेच सगळी चाली मागची. बाजूचं पण जरा असू दे ना. हां, बाजूचं पण जरा असू दे. सकाळी 7 वाजलेत. आम्ही पोचलो आता शेगावमध्ये. रिक्षानं आलो भक्त निवासजवळ. इथं छान सगळं सोय आहे राहायची. भक्त निवासमध्ये बघू आता रूम बघणार आम्ही. तिथंच लगेच मिळतील म्हणजे बघ. रिक्षानं आलो इथं भक्त निवासमध्ये मंदिरजवळ. सगळीकडं बस आहेत फ्रीमध्ये मंदिरपर्यंत जायला. स्वच्छ एकदम स्वच्छ. मस्त छान सावली येतं, झाडं, उन्हाचा अजिबात त्रास नाही. त्या आतमध्ये सगळं पॅक आहे आणि मस्त वारं पण आहे झाडांमुळं. चिमणी